जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ पांडुरंग हरी वासुदेव हरी सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय वंदाताई गंधे या दोघांनाही मनपूर्वक वंदन करते। परमार्थ आणि विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करू पाहणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। माया व ब्रह्म असं त्या प्रकरणाचं नाव आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आज जे आपण पाहणार आहोत ते माया निरूपण पाहणार आहोत। या मायेविषयीचा एवढा विचार तुम्हाला आम्हाला का करावा लागतो असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो। पण माया आवर्ती घेतल्याशिवाय, मायेचं निवारण केल्याशिवाय आपल्याला ब्रह्मदर्शन होऊ शकत नाही असं सर्व संतांनी सर्व ग्रंथामध्ये आपल्या समोर मांडणी करून ठेवलेली आहे। तेव्हा माया म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। तिचा आवाका किती आहे, तिचं स्वरूप काय आहे, ती किती प्रकाराने प्रगट होते, या संबंधी सर्व विचार आपल्याला करावा लागतो आणि तो अत्यंत आवडीने करावा। आता ही माया म्हणजे नेमकं काय आहे, माईक म्हणजे नेमकं काय आहे, तर आता वक्ता जे तुमच्या समोर बसलेला आहे तोही माईक आहे, त्याचं बोलणंही माईक आहे आणि ऐकणारे जे सर्वजण आहेत तेही माईक आहे। ही त्या मायेची एवढी मोठी व्याप्ती आहे। मग हे सगळंच माईक असताना हा माईक व्यवहार आम्ही का करावा, तर दृश्य जगतामध्ये सगळे व्यवहार जे चाललेले आहेत ते सगळे ब्रह्माच्या सत्तेवर आणि मायेच्या साह्याने चाललेले आहेत आणि म्हणून तिचा एवढा विचार करायचा। आता आद्य शंकराचार्यांनी मायावाद अतिशय सुस्पष्ट पद्धतीने आपल्या समोर मांडून ठेवलेला आहे। हे मायावाद समजून घेणं म्हणजे रडगाणं आहे का, हे माईक आहे, ते माईक आहे, ते सोडून द्या, हे सोडून द्या, या पद्धतीने जेव्हा विचार आपण ऐकतो तेव्हा माया म्हणजे रडगाणं आहे का असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतो। पण माया म्हणजे रडगाणं नाही, तर जगताचं वास्तव स्वरूप, देहाचं वास्तव स्वरूप समजून घेणं हे त्याच्या मागचं मोठं कारण आहे। जोपर्यंत जगताचं स्वरूप आपल्याला लक्षात येत नाही, जोपर्यंत आपल्या देहाचं स्वरूप लक्षात येत नाही आणि मी कोण आहे याचा स्वच्छ प्रकाश आपल्या डोक्यामध्ये जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपलं जे काही ह्या जगतामध्ये जीवन चाललेलं आहे त्याला डॉक्टर काका एक गमतीने छान वाक्य आपल्या समोर ठेवतात, जगात जीव जिकिरीने जीवन जगतो। आता वास्तविक पाहता आनंद घन असणारा ह्या जीवाने जिकिरीने जीवन का जगावं, पण समर्थ उत्तर देतात, मायेच्या भिडेने दडपले। की या माईक गोष्टीची त्यांना एवढी भीड पडते की त्या दडपणाखाली ते पूर्णपणे अंतःकरण त्यांचं त्या दडपणाखाली असतं आणि त्या मायेला सत्यत्व देऊन जीव जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये रडारड निर्माण होते। मग आता ही रडारड जर मला थांबवायची असेल तर मला माया नावाचं तत्व, जीव नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व, ईश्वर नावाचं तत्व हे सगळं छान शास्त्रशुद्ध पद्धतीने अत्यंत आवडीने समजून घेतलं पाहिजे। एक खूप महत्त्वाचं आहे आपल्या समोर, श्रवण आपण सगळेच जण करतो, पण त्या श्रवणामध्ये खरोखरीच आपल्याला गोडी उत्पन्न झालेली आहे का, हे सगळं जाणून घ्यावं असं वाटतं का, मनापासून त्याचा अभ्यास करावा असं आपल्याला वाटतं का,
आता शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण या मायेचा विचार करणार आहोत। त्या मायेचा विचार केल्यानंतर शास्त्राद्वारे ती जशी आम्हाला समजून सांगितलेली आहे तशी समजून घ्यायची आणि जीवनामध्ये मग त्यानंतर त्या प्रक्रिया आम्ही उपयोगात आणल्या पाहिजेत, तरच त्या मायेचं निवारण होऊ शकतं, अन्यथा निवारण होऊ शकत नाही। एक छान दृष्टांत, एक गोष्ट मंदाताई या संदर्भामध्ये आपल्या समोर ठेवतात। एक खूप मोठा बंगला असतो, त्या बंगल्यामध्ये एक श्रीमंत गृहस्थ, ज्यांना आपण आता दादासाहेब म्हणूयात, ते त्या ठिकाणी राहत असतात। आता खूप मोठा बंगला आहे, मागचं पुढचं अंगण आहे, त्या अंगणाच्या बाजूला एक शेड घातलेली आहे, घरासमोर 4 चाकी 2 गाड्या आहेत, 2 व्हीलर 2-3 गाड्या आहेत, घरात नोकर चाकर आहे। हे सगळं कशाचं वर्णन आहे? वैभवाचं, श्रीमंतीचं वर्णन आहे। याच्या जोडीला अजून एक त्यामध्ये जोडलं की ते पूर्ण श्रीमंत झालं असं म्हणायला हरकत नाही, श्रीमंतीचं लक्षण झालं असं म्हणायला हरकत नाही। मग ते काय आहे तर एक ऑल्सेशियन म्हणा किंवा जर्मन शेफर्ड म्हणा, असा कुठला तरी एक महागडा कुत्रा त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर पाळलेला आहे। आता त्यांची जी श्रीमंती आहे ती कशी झालेली आहे? पूर्णपणे। मग आपण ज्या वेळेला त्या दादासाहेबांना काही कामासाठी भेटायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा आपलं स्वागत कोण करतो होत? ज्यांच्या ज्यांच्या घरी असे पाळीव कुत्रे पाळलेले असतात त्यांच्या घरी आपण जातो त्यावेळेला बेल वाजवण्याच्या आधीच आपलं स्वागत जे कोणी करतं ते हे ऑल्सेशियन किंवा जर्मन शेफर्ड ह्या प्रकारचे असणारे जे कुत्रे आहेत ते आपलं भुंकून स्वागत करतात। आता त्यांचं भुंकणं जोरजोरात ज्या वेळेला चाललेलं असतं त्यावेळेला आपणही घाबरून त्या फाटकापासून थोडंसं 4 पावलं दूरच निघून जातो आणि दूर निघून गेल्यानंतर आपण परत बेल वाजवण्यासाठी जवळ जातो, त्या फाटकाच्या बेल वाजवतो, 2दा-3दा वाजवतो आणि त्या कुत्र्याचं भुंकणं या दोन्ही गोष्टीमुळे आतले झोपलेले दादासाहेब बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर कोण आलं असं फाटकाच्या तिथं थोडी नजर करून पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला भेटायला आलेला कुत्र्याच्या भुंकण्याने खूप घाबरलेला आहे। त्यावेळेला ते मालक आपल्या पाळलेल्या कुत्र्याकडे एक कटाक्ष टाकतात आणि त्याला आत जायला इंग्रजीमध्ये सांगतात, कारण ह्यांना भाषा जी आहे ती मराठी कळत नाही आणि म्हणून त्यांना ते इंग्रजीत आज्ञा देतात की तू आता आत जा म्हणून, आणि त्यावेळेला ते कुत्रं न भुंकता माघारी फिरतं। ह्याच्यावरून आपल्याला काय बोध झालेला आहे तर ज्यांनी ते पाळलेलं आहे त्यांच्या ते स्वाधीन आहे। त्या दादासाहेबांनी जी आज्ञा केलेली आहे ती आज्ञा पालन करण्याचं त्या ठिकाणी ते मनापासून काय करत असतं? प्रयत्न करत असतं। त्याप्रमाणे मंदाताई म्हणतात दादासाहेब म्हणजे ईश्वर आहे आणि माया म्हणजे काय आहे तर त्यांनी पाळलेलं। आता काय ते लक्षात आलं आपल्या। मग आता या मायेला जर आवरायचं असेल तर दादासाहेबांना जोरजोरात हाका मारायच्या, म्हणजे मनापासून नामस्मरण करायचं, तेव्हा भगवंताची ही जी माया आहे ना ती आवरली जाते आणि भगवंताने तिच्याकडे कटाक्ष टाकल्यानंतर तेथे माझी हरी वृत्ती न जाओ असं तुकाराम महाराज म्हणतात की त्या माईक गोष्टीकडे माझी वृत्ती जाऊ नये तर कुठं राहावी? तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहावी। मग ती ज्याच्या अधीन आहे त्याला साथ घालायची, त्याला आवाज द्यायचा, त्याला भेटायला जायचं आणि त्याची कृपा झाल्यानंतर त्यांनी तिला सांगितल्यानंतर ती आवरली जाते। अच्चपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विणशिण होतो धावरे धाव आता। ह्या पद्धतीचा धावा जर तुम्ही आम्ही केला तरच ती माया आवरली जाते। मग अशी जी माया आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यायची आहे आणि ती समजून घेतल्यानंतर ती आम्हाला कुठं कुठं अडकवते आहे, त्या अडकण्यातून माझा मी बाहेर पडू शकतो का, मला भगवंताला साथ घालावी लागेल ह्याचाही विचार करायचा आहे। आणि भगवंताला साथ घालता घालता जेव्हा शास्त्राचा आवडीने आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला माया निवारण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंत त्याच्या कृपेने आम्हालाही देतो।
म्हणजे आमचं मन आवरण्यासाठी भगवंताची कृपा जी आहे ती तुम्हाला आम्हाला अत्यंत आवश्यकता असते साधनकाळी. आणि म्हणून भगवंताला साथ घालत घालत हे निरूपण जर आपण ऐकलं तर माया नावाची गोष्ट अवघड न वाटता काय होईल तिचं स्वरूप समजून घेतल्यानंतर, तिचं लटकेपण समजून घेतल्यानंतर तिच्यातून बाहेर पडायला तुम्हाला आम्हाला निश्चित अशी मदत होणार आहे. आता हे माया तत्व म्हणजे नेमकं काय आहे? खरं तर सारखं आपल्यासमोर सांगण्यात येतं की आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, की जग नावाची गोष्ट मुळातच झालेली नाही. मग झालेली नसताना त्याची उत्पत्ती कशी होते, ती स्थिती कोण सांभाळतं, त्याचा लय कसा होतो, आणि हे जे सगळं जग आहे ते माईक आहे, परिवर्तनशील आहे, मिथ्या आहे असं सातत्याने आपल्याला सांगितलं जातं. तर हे काय आहे नेमकं? जग खरोखरीच झालेलं आहे का माईक आहे का भासमान आहे का खरंच पूर्ण खोटं आहे, याचा निर्णय झाल्याशिवाय या मायेतून तुमची आमची सुटका तुम्हाला आम्हाला करून घेता येणार नाही. आता ब्रह्म नावाचं जे तत्व आहे त्याच्या सत्तेवर जन्माद्यस्य यतः याप्रमाणे ह्या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय होतात असं आपल्या समोर शास्त्राचं सांगणं आहे. कारण ज्या ज्या वेळेला जे जे काही तुम्हाला आम्हाला दिसतं भासतं त्या त्या वेळेला त्याच्या मागे नक्कीच काहीतरी असतं. मग असं जे कायमचं असणारं या जगतामागचं अधिष्ठान रूप असणारं, आधार रूप असणारं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि या ब्रह्मावर जो जगताचा भास सुरू झालेला आहे तो मात्र कशापासून आहे, कशा पद्धतीचा आहे, तर तो मात्र मायेपासून सुरू झालेला आहे आणि तो पूर्णपणे माईक आहे. मग या जगताची, दिसणाऱ्या जगताची आणि जगताकडून येणाऱ्या अनुभवाची संगती लावण्यासाठी शास्त्रकारांनी माया नावाची गोष्ट आमच्या समोर मांडून ठेवलेली आहे. अगदी उपनिषदामध्ये सुद्धा, वेदांतामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आधीपासूनच आलेला आहे. शंकराचार्यांनी अतिशय सुस्पष्ट पद्धतीने तो वाद आमच्या समोर मांडून ठेवलेला आहे. म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा तो त्यांच्या पदरचा यामध्ये आणलेला नाही, हे आधी आपण लक्षात घ्यायचं. आणि हे रडगाणं अजिबात नाही, तर जीवाचं दुःख कमी व्हावं म्हणून ही मांडणी करून ठेवलेली आहे. आणि जर ते लक्षात नाही घेतलं तर या जगामध्ये जीव जो आहे तो जिकिरीने जीवत जगत जगतच पूर्णपणे काय होणार आहे, मृत्यूपंथाने चालला जाणार आहे. आणि ते न होता मृत्यूच्या आधी जीवनमुक्तीचा आनंद आम्हाला मिळावा म्हणून माया नावाचं तत्व आणि ब्रह्म नावाचं तत्व तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचं आहे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात कुठलाही शास्त्रग्रंथ समजून घेत असताना त्याच्या जोडीला एखादा संतांचा सद्ग्रंथ जरूर अभ्यासावा. म्हणजे ते शास्त्र जे आहे ते कंटाळवाणं न होता संतांच्या सुंदर अशा चफकल असा ओव्यांमुळे ते शास्त्र आमच्यासाठी सोपं, सुटसुटीत आणि छान होऊन जातं. मग आता समर्थांचा दासबोध आपल्या समोर असतो नेहमी मार्गदर्शनासाठी. समर्थ म्हणतात की अध्यात्म अध्यात्म कशाला म्हणतात? खूप गंमत आहे की समर्थ या ठिकाणी आपल्याशी बोलतात, माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. की अध्यात्म कशाला म्हणतात तर माया आणि ब्रह्म याची व्यवस्थित ओळख करून घेणे याला समर्थ या ठिकाणी अध्यात्म असं म्हणतात. आणि जेव्हा दासनवमीचे आम्हाला बोलावणं येतात त्यावेळेला पहिल्यांदा असं सांगण्यात येतं की अहो तुम्ही ते माया ब्रह्म काही बोलू नका बरं का, काहीतरी सोपं सोपं सांगा. मग आता दासबोधामध्ये समर्थांनी जर माया ब्रह्म ओळखावे याचं अध्यात्म म्हणावे असं सांगून ठेवलेलं आहे आणि ऐकणाऱ्याला जर माया ब्रह्म ऐकायचंच नसेल तर मग आम्ही दासबोधाचं काय वाचन केलेलं आहे आणि काय समजून घेतलेलं आहे? जे समर्थ सांगू पाहतात, जे आम्हाला पटवून देऊ पाहतात, जे दोन तत्व आमच्या समोर उघड उघडपणे पूर्ण दासबोधभर मांडतात तेच जर आम्हाला ऐकायचं नसेल तर मग या दासबोधाची पारायण करून आम्ही काय मिळवणार आहोत? मग ते निर्गुण परब्रह्म आमच्या अंतरी बिंबणार आहे का? मग आता दासबोधाचा आम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा. समर्थांनी ज्या ज्या तत्वांची ओळख करून घ्या असं सांगितलेलं आहे त्या त्या तत्वांची आम्ही हळूहळू ओळख करून घ्यावी. सुरुवातीला कठीण वाटेल पण विवर्ता विशेषा विशेष कळो लागे असं समर्थांनीच आपल्याला आशीर्वाद दिलेला असल्यामुळे
हा ग्रंथ आपल्याला समजणार नाही, असं अजिबात होणार नाही. म्हणून आपल्या मनातली जी शास्त्राविषयीची, शास्त्रीय शब्दांच्या विषयीची जी भीती आहे ती साधकाने आणि श्रवण करणाऱ्यांनी आधी चित्तातून घालवावी. आता ही माया म्हणजे नेमकं काय, तर जे मुळातच नाही पण भासमान होतं त्याला माया असं म्हणतात. अशी सोपी सुटसुटीत आपल्या समोर एक व्याख्या आहे. जे दिसतं पण अजिबात नसतं त्याला माया असं म्हणतात, आणि जे दिसत नाही पण कायमचं असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. इतकी सोपी सुटसुटीत व्याख्या छान आपल्या समोर परमपूज्य मंदाताईंनी ठेवलेली आहे की जे दिसतं पण नसतं त्याला माया म्हणतात, आणि जे असतं पण प्रत्यक्षात दिसत नाही पण कायमचं असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. मला वाटतं ह्याच्यावरूनच म्हण पडलेली असावी, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. कारण जे दिसतं ते आम्ही सत्य समजतो पण ते सत्य नसतं. आता जे सत्य नसतं त्याला सत्य समजून बसल्यामुळे आमची आयुष्यभर काय होत चाललेली आहे, तर फसवणूक आणि फसवणूकच होत चाललेली आहे. मग या फसवणुकीतून मला जर सुटका करून घ्यायची असेल तर मी छान पद्धतीने हा विषय काय केला पाहिजे, तर अत्यंत आवडीने समजून घेतला पाहिजे. मग इथं समर्थही आपल्याला मायेचं वर्णन करत असताना सांगतात, माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचमहाभूतांचा. आता मायेची व्याप्ती किती आहे ते समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की जेवढं जेवढं सगुण साकार रूपाने तुम्हाला आम्हाला दृश्यमान होत चाललेलं आहे, दृष्टीपथात येत चाललेलं आहे, ते सगळं मायेमधलं आहे. त्यानंतर दुसरा विचार, माया सर्वस्व विकार, की जिथं विकारशीलता आहे, जिथं परिवर्तन आहे, जिथं झीज आहे, जिथं येणं जाणं आहे, असं जे जे काही तुम्हाला आम्हाला या दृश्य जगतामध्ये दिसतं ते सगळं मायेचं लक्षण आहे. माया जाणीजे विस्तार पंचमहाभूतांचा, की आमचा देह सुद्धा 5 महाभूत आणि 3 गुण याच्यापासून बनलेला आहे, आणि संपूर्ण जग सुद्धा पंचमहाभूतात्मकच आहे. म्हणून आमच्या देहासगट हे संपूर्ण जग जे आहे ते मायेचा विस्तार आहे, आणि एवढ्या विस्तारात अडकलेलं माझं जे मन आहे ते मला आता मायेचं स्वरूप समजून घेऊन काय करायचं आहे, तर त्याच्यातून बाजूला काढायचं आहे. आता ही माया जी आहे तिचं आपल्या समोर या ठिकाणी शास्त्रीय काय सांगितलेले आहेत, तर तिचे स्वरूप लक्षण मायेचे जे आहेत ते सांगितलेले आहेत. कशासाठी, तर आमच्या मनातलं हे जे गूढ आहे तिच्याविषयीचं ते कमी व्हावं, आणि ती कशा पद्धतीची आहे लक्षात आल्यानंतर तिच्यापासून स्वतःला रक्षण करता यावं, म्हणून या मायेचं वर्णन जे आहे ते तुम्हाला आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तिची लक्षणं काय आहे, तर एक लक्षण आपल्या समोर सांगितलेलं आहे, अघटित घटना पटी असी, जे घडणे शक्य नाही, जे आमच्या कल्पनेतही कधी येत नाही की असं आमच्या जीवनामध्ये घडेल, अशा अनेक घटना घडविण्यात जी पटाईत आहे तिला माया असं म्हणतात. आता पहा, सध्या या कोरोनामुळे 1 वर्षभरापासून आम्ही सगळेजण त्रस्त झालेले आहोत. आता असा एखादा महामारीचा एपिसोड आपल्या आयुष्यात येईल असं आपल्याला कोणाला तरी कधी वाटलं होतं का? आपण याची कल्पना केलेली होती का? पण आता प्रत्यक्षात ते सगळं आपल्या समोर आलेलं आहे. अघटित घटना पटी असी, असं तिचं काय आहे, तर स्वरूप आहे. याला अस्तित्वच नाही मुळात, तेच ती जगरूपाने आम्हाला दाखवत राहते. हेच तिचं अघटित घटना पटी असी असं काय आहे, तर तिचं लक्षण आहे. नंतर ब्रह्म जे आहे ते अनादी आणि अनंत आहे असं आपल्या समोर मांडणी आहे. आणि ही माया जी आहे ती कशी आहे, तर साधी आणि शांत आहे असं म्हटलेलं आहे. आता ती अनादी आहे कारण केव्हा कोणाच्या मनात तिचं उगम झालेला आहे आणि केव्हापासून ती आम्हाला छळायला लागलेली आहे ते तुम्हाला आम्हाला कधीच माहिती नाही, म्हणून तिला अनादी म्हणतात. पण ती कशी आहे, शांत आहे. म्हणजे ज्याला ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्याने ज्याने तिचं स्वरूप ओळखलेलं आहे, तो तिच्यापासून नक्की मुक्त झालेला आहे, सुटलेला आहे. त्याच्यापुरती ती काय झालेली आहे, तर अंतवान झालेली
आहे, म्हणून तिचं दुसरं लक्षण केलेलं आहे, तर ती अंतवान आहे. ब्रह्मानुभवाने तिचा अंत होतो आणि ती नाहीच असे निश्चयाने कळते. म्हणजे 4 वादापैकी जो अजातवाद आहे तो अनुभवानंतर त्या जीवनमुक्ताच्या, त्या सिद्धाच्या अनुभवात येऊन जातो की मुळातच जग झालेलंच नाही. रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर, असं तुकाराम महाराजांनी अनुभव सांगून ठेवलेला आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की ती प्रतीती मात्र सत्तावान आहे. म्हणजे जेवढा वेळ जगाची तुम्हाला आम्हाला प्रतीती येते तेवढा वेळच ते असतं आणि त्यानंतर मात्र ते नसतं. आता कशावरून ती प्रतीती मात्र सत्तावान आहे, तर स्वप्नाचं उदाहरण आपल्याला दिलं जातं. एखाद्या गाढ झोपलेल्याला जेव्हा मध्येच स्वप्न पडतं त्यावेळेला त्या स्वप्नात घडणाऱ्या सगळ्या घटना त्याला गाढ झोप असेपर्यंत, तो स्वप्नावस्थेत असेपर्यंत सगळ्या काही त्याला सत्यच वाटत जातात. पण ज्या वेळेला त्याला प्रत्यक्षात जागृती येते, म्हणजे जाग येते, त्यावेळेला मात्र हे काहीच खरं नव्हतं हे त्याच्या लक्षात येतं. म्हणजे जेवढा वेळ तो स्वप्नावस्थेत होता तेवढा वेळ त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटना त्याला सत्य वाटत होता. पण ज्या वेळेला तो झोपेतून जागा झाला, जागृती आली, त्यावेळेला मात्र ते सगळं तात्पुरतं होतं, अनित्य होतं, नाहीसं होणारं होतं हे त्याच्या लक्षात आलं. त्याला प्रतीती मात्र सत्तावान असं म्हटलेलं आहे की जाग येताच त्याचं अस्तित्व, स्वप्नाचं अस्तित्व पूर्णपणे संपून जातं. नंतर स्वाश्रया, माया जी आहे ती कोणाच्या आश्रयाने राहते. इथं स्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. ब्रह्माच्या आश्रयानेच ती माया राहते, तिला स्वतंत्र सत्ता नाही. या मायेचं वर्णन करताना समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, खऱ्यावरी खोटे चवताळिले. खरं फक्त एक ब्रह्मच आहे आणि त्याच्यावर जे भासमान व्हायला लागलेलं आहे ते खोटं आहे आणि चवताळल्यासारखं झालेलं आहे. मग या मायेला काय म्हटलेलं आहे? लटिके म्हटलेलं आहे, चवताळलेली म्हटलेलं आहे. त्यानंतर ती खोटी आहे, मिथ्या आहे ह्या पद्धतीने म्हटलेलं आहे. पण ह्या मायेचा आश्रय काय आहे? तर ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या आश्रयानेच ती भासमान होते, तिला स्वतंत्र असं अस्तित्व नाही, म्हणून तिला स्वाश्रय असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला उदाहरण दिलं जातं. उखर भूमी आहे आणि दुपारच्या सूर्याचे किरण त्याच्यावर पडलेले आहे. त्यावेळेला त्या उखर भूमी आणि सूर्याच्या किरणांमुळे मृगजळ नावाचं एक काहीतरी तिथं, म्हणजे पाणी नसून पाणी असल्यासारखं त्या जमिनीवर दिसायला लागतं. आता हे पाणी त्या जमिनीच्या आश्रयावर आणि उन्हाच्या सूर्याच्या किरणामुळे तिथे दिसायला लागतं. ते त्या दोन्हीचा काय आहे? मृगजळाचा आधार आहे. पण प्रत्यक्षात मात्र तिथं पाणी नाही. तसं ही माया जी आहे ती ब्रह्माच्या आश्रयानेच भासमान होते, पण प्रत्यक्षात मात्र ती असत नाही. आणि म्हणून एकदा तिचं हे स्वरूप समजून घेतलं की ती असून नसल्यासारखी होते. आपण पाहतो बा व्यवहारात म्हणतो ते आम्हाला काय करतात? टाळतात, इग्नोर करतात. म्हणजे काय करतात? आम्ही असलो तरी आम्ही असून नसल्यासारखे आमच्याशी काय करतात? तर वागत राहतात. मग तसं ही माया जी आहे त्या मायेत सगळे आमचे व्यवहार चाललेले असले तरी ती असून नसल्यासारखी आहे एवढं लक्षात ठेवलं तर त्या मायेच्या गुंत्यातून तुम्हाला आम्हाला काय करता येतं? तर स्वतःची सुटका करून घेता येते. आश्रयाकडे लक्ष गेलं की आश्रित जे आहे ते बाजूला करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या ठिकाणी येऊन जातं. त्यानंतर म्हटलेलं आहे की माया स्वनिर्वाहक आहे. आता स्व शब्दाचा अर्थ आपण पाहिला की स्व म्हणजे ब्रह्म. आता ब्रह्माचा निर्वाह सुद्धा माया करते. म्हणजे काय? आत्ताच मी सुरुवातीला म्हटलं की बोलणारा माईक आहे, ऐकणारा माईक आहे. शब्दाद्वारे जे काही हे खेळ चाललेले आहे बोलण्याचे आणि ऐकण्याचे तेही माईक आहे. पण तरी सुद्धा ब्रह्म नावाचं तत्व समजून घेताना या माईक शब्दांचा उपयोग करूनच ब्रह्म कसं आहे कसं नाही हे
तुम्ही आम्ही त्या शब्दाद्वारे समजून घेतो। आणि म्हणून ब्रह्माचा ती निर्वाह करते या पद्धतीने इथं मांडणी केलेली आहे की जणू काही ब्रह्म आहे ह्या भाषेत बोलून तिचा त्या ठिकाणी जणू काही मायाच निर्वाह करते। वास्तविक पाहता माया त्याच्या आश्रयाने राहते, पण ती त्याचा निर्वाह करते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। ब्रह्म आहे हे मायेमुळे जीवाला कळते, कारण शब्दाशिवाय परोक्ष ज्ञान होत नाही। आणि शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळे, आकाश हे 5 महाभूतापैकी एक असल्यामुळे तेही कसं आहे तर मिथ्या आहे, म्हणून त्याचा गुण जो आहे तोही मिथ्या आहे। पण हा मिथ्या व्यवहार करता करता सत्य ब्रह्म जे आहे ते कळायला मदत सुद्धा होते। समर्थ म्हणतात बोलता बोलता जाणीव जाते, मुख्य तत्व ध्यानी येते। आता बोलण्याच्या व्यवहाराद्वारेच प्रवचन कीर्तन प्रबोधन हे सगळं चाललेलं असतं। मग मिथ्या शब्दांचा आधार घेऊनच त्या सत्य ब्रह्माची मांडणी या ठिकाणी केली जाते। पण या मिथ्या शब्दांचा आधार घेऊन जरी त्या सत्य तत्वाची मांडणी चाललेली असली तरी सुद्धा हा सगळा मिथ्या व्यवहार त्या सत्याच्या आधारावर चाललेला आहे, हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। मग स्वनिर्वाह माया कशी आहे? स्वनिर्वाह म्हणजे ती ब्रह्म या शब्दाचा निर्वाह करते। ब्रह्म आहे असं तिच्यामुळे सांगता येतं, म्हणजे शब्दांमुळे सांगता येतं। आणि म्हणून म्हटलेलं आहे की ती कशी आहे? स्वनिर्वाहक आहे। नंतर परनिर्वाह, स्वहून जे पर। आता स्वहून पर काय आहे तर हे संपूर्ण जग जे आहे ते मायेमुळे दिसायला लागलेलं आहे, म्हणून स्वहून ते कसं आहे तर निराळं आहे। आणि म्हणून हे जग आहे ते नाशिवंत आहे हे सुद्धा आम्ही त्या माईक शब्दांमुळे समजून घेऊ शकतो। आणि म्हणून ती परनिर्वाहक म्हणजे स्वहून जे भिन्न आहे असं जे जग नावाचं माया नावाचं तत्व आहे ते सुद्धा त्या माईक शब्दांमुळेच काय जणू काही समजून घेतलं जातं। आणि म्हणून तिला परनिर्वाहक असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यानंतर ती स्वविषया, विषय शब्दाचा अर्थ आहे बांधून टाकणे। एखादी गोष्ट चित्ताने खूप पकडलेली असेल, दृश्य जगतातला एखादा विषय, तर त्या विषयांच्या बंधनामध्ये तो अडकलेला असतो। मग आता ही स्वविषया आहे म्हणजे स्वला तिने विषय करून टाकलेला आहे। स्वला या मायेने काय केलेलं आहे तर विषय करून टाकलेला आहे। आता येथे विषय म्हणजे काय आहे तर ज्याचं ज्ञान होतं, जे कळतो, ज्याच्याविषयी विचार केला जातो असे जे पदार्थ आहेत त्याला विषय असं म्हटलेलं आहे। मग माया स्वला म्हणजे ब्रह्माला विषय करते। ब्रह्मासंबंधी बोलणे जे आहे ते या माईक शब्दांमुळे तुम्हाला आम्हाला शक्य झालेलं आहे। पण वास्तविक पाहता ब्रह्म जे आहे ते निर्विषय आहे। तिथं गेल्यानंतर मन, वाणी, बुद्धी, तर्क हे सगळं थांबून जातं। हे आपण उपनिषदांच्या अभ्यासाच्या द्वारे कितीदा तरी समजून घेतलेलं आहे। मग असं असून सुद्धा त्या ब्रह्माला विषय म्हणजे शब्दाच्या द्वारे ते समजून घेण्यासाठी ती माया त्या ब्रह्माला सुद्धा विषय करते। आणि म्हणून तिला स्वविषय असं म्हटलेलं आहे। ब्रह्म हा विचार मांडणारा माणूस हे मायेचे रूप आहे। जे सुरुवातीला आपण म्हटलं की बोलणारा, ऐकणारा व्यवहार जो चाललेला आहे श्रवणाचा, बोलण्याचा, तो सगळा कसा आहे तर माईक आहे। पण ब्रह्म नावाचं तत्व समजून घेण्यासाठी आणि माया नावाचं तत्व समजून घेण्यासाठी आपण काय म्हणजे या मायेचाच काय घेतलेला आहे तर आधार घेतलेला आहे, शब्दांचा आधार घेतलेला आहे। मग आता नुसतं असं समजून घेताच ते तुम्हाला आम्हाला कळणार आहे का? ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतो व मी ब्रह्माची प्राप्ती करून घेईल असं तुम्ही आम्ही काय करतो तर साधक थोडासा स्वतःविषयी असा अभिमान धरतो की ते ब्रह्म मी या शब्दांच्या द्वारे समजून घेईलच, असं ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी निर्माण होतं तेव्हा त्या अभिमानामुळेच तो त्या स्वरूपापासून दूर जातो। वास्तविक पाहता ब्रह्म हे निर्विषय आहे, ते पदार्थ रूप नाही, हातात घेऊन कोणाला दाखवता येत नाही, पण तेच आपण आहोत हा शास्त्राचा सिद्धांत आहे। त्यामुळे ब्रह्मज्ञान म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती। या ठिकाणी बाहेरून काहीही होणार नाही। मग एवढा शब्दांचा व्यवहार करून श्रवण मनन कशासाठी करायचं आहे?
तर ज्याच्यामध्ये अडकलेले आहोत त्याच्यातून सुटण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ब्रह्मविद्या शिकून अविद्येच्या गाठी सैल होत गेल्या की मग ब्रह्मविद्या स्थिर होते आणि अविद्या जेव्हा निवृत्त होते तेव्हा जे काही असतं ते सगळं ब्रह्ममयच असतं. आणि ते ब्रह्म जाणण्यासाठी म्हणून हा सगळा व्यवहार आपला चाललेला आहे. मग नित्य प्राप्त ब्रह्माची प्राप्ती हे कसं आहे तर बाहेरून होणं हे अशक्यच आहे. मग ब्रह्म कसं आहे तर 9 प्रमाणांनी 5 ज्ञानेंद्रियांनी न कळणारं पण स्वसंवेद्य आहे. म्हणजे तेच होऊन ते जाणावं लागतं. पण शब्दाच्या द्वारे ते असं असं आहे हे कळल्याशिवाय आमच्याकडनं तसा प्रयत्न सुद्धा होणार नाही. आणि म्हणून हे सगळं करावं लागतं. त्यानंतर आपल्या समोर म्हटलेलं आहे ती कशी आहे तर ज्ञान निवर्त्य आहे. आता माया ज्ञान निवर्त्य आहे म्हणजे काय आहे तर ज्या क्षणी हा पदार्थ माईक आहे असे ज्ञान होते त्या क्षणी माया निवृत्त होते. छान उदाहरण आपल्याला त्यासाठी ठेवलेलं आहे. ती ज्ञान निवर्त्य आहे. आता रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पज्ञान निवृत्त होतं. जो सर्पज्ञानाचा भ्रम चित्ताला झालेला आहे तो रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर पूर्णपणे निवृत्त होऊन जातो. आता या दृश्य जगतातले सुद्धा सगळे पदार्थ अनित्य आहेत, नाशिवंत आहेत. म्हणून त्यांच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भाव ठेवू नये. कारण अनुकूल प्रतिकूल भावातूनच सुखदुःखाची निर्मिती होते. मग आम्हाला दुःख नको आनंद पाहिजे असेल तर काय करायचं आहे. ज्ञान निवर्तेचं एक छान उदाहरण इथं अजून एक दिलेलं आहे की आम्ही लहानपणी सुद्धा जादूचे प्रयोग पाहिलेले असतात आणि आता नातवंडांना घेऊन सुद्धा जादूचे प्रयोग पाहायला जातो. आता लहानपणी ज्या वेळेला आम्ही ते जादूचे प्रयोग पाहतो त्यावेळेला ते एकदम आम्हाला सत्य वाटतात. हे खरंच आहे, सगळं खरं आहे. तो एकाच्या 2 नोटा करतो ते सगळं खरं आहे हे असं त्या ठिकाणी आम्हाला भ्रम निर्माण झालेला असतो आणि ते सत्यच वाटत असतं. पण ज्या वेळेला आम्ही मोठे होतो वैचारिक दृष्ट्या सगळं समजून घेतो आणि नातवंडांना घेऊन ज्या वेळेला ते पाहायला जातो तेव्हाही त्याचा तेवढाच आनंद लुटतो. पण नातवंडांना ते खेळ सगळे खरे वाटत असतात आणि आम्हाला मात्र ती हातचलाखी आहे, दृष्टीबंधनाचा खेळ आहे हे पूर्णपणे आतमध्ये कळलेलं असतं. म्हणजे त्याच्या मागचं ज्ञान झाल्यानंतर काय झालेलं आहे तर ती चलाखी वगैरे त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तिथला सत्यत्वाचा भ्रम जो आहे तो आमच्या त्या ठिकाणी निघून गेलेला असतो. त्या मायेचं वर्णन खूप छान समर्थ एका ठिकाणी करतात. समर्थ म्हणतात ही माया कशी आहे माहितीये का. करंटा पडोनी उताना करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया. की एखादा आळशी छान वर्णन केलेलं आहे समर्थांनी. झोपतो, भरपूर झोपतो, झोपून उठल्यानंतर भरपूर भूक लागते, भरपूर खा खा करतो आणि खाल्ल्यानंतर परत सुस्ती येते म्हणून परत झोपतो. तर असा जो कोणी करंटा आहे तो जोपर्यंत जागा असतो तोपर्यंत आडवा पडून आड्याकडे पाहून भलत्या सलत्या बऱ्याच कल्पना करत राहतो. करंटा पडोनी उताना. असा आळशी माणूस उताना पडून म्हणजे आड्याकडे पाहत पाहत भरपूर विचित्र विचित्र कल्पना करत राहतो. पण नुसत्या कल्पना करत राहतो, प्रत्यक्ष त्याच्या हातून मात्र काहीच होत नाही. असं जसं काही त्याच्या ठिकाणी आहे तसं त्या मायेचं स्वरूप आहे. खूप छान पद्धतीने इथे एक ओवी आपल्या समोर समर्थ ठेवतात. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. की ब्रह्मज्ञानाशिवाय या मायेचा कधीही निराश होऊ शकत नाही. नंतर म्हटलेलं आहे ती त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी. त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी. त्रैकालिक म्हणजे 3 काळ. आता पहा एखाद्या वेळेला आपल्याला समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर उन्हाच्या किरणांमुळे ते जर शिंपलीवर पडलेले असतील तर त्या शिंपलीवर चांदीचा भास होतो. आता चांदीचा भास होतो, हातात चांदी म्हणून ते आपण घेतो आणि नंतर जवळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की हा त्या किरणांच्या प्रकाशाचा खेळ होता. इथं चांदी वगैरे काही नाही, तर इथं फक्त हातात आपल्या शिंपली आहेत.
आता पहा, जेव्हा आम्हाला भास झाला तेव्हा त्या शिंपलीवर चांदी होती का? जेव्हा आमचा भास निवृत्त झाला त्यावेळेला तरी ती चांदी होती का? आणि भास होण्यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी चांदी होती का? तर याचं उत्तर येतं की आधीही नव्हती. आम्हाला भास झाला त्याही वेळेला त्याच्यावर चांदी नव्हती आणि आता तो भास निवृत्त झाला तरीही तिथं चांदी नव्हतीच. म्हणून तिला त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी असं म्हटलेलं आहे की तिन्ही काळात नसणाऱ्या जगाची प्रतियोगी म्हणजे त्याच्या विरोधी आहे. याचा अर्थ जग नसून ती भासवते. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. मंदाताईंचं सुद्धा एक पद आहे, त्यामध्ये त्या म्हणतात, जे दिसे ते ना साच, दिसे नाच ते साच. उलट सुलट आहे, थोडस नीट लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आपण तो त्यांचा अभंग. जे दिसतं ते खरं नाही आणि जे खरं आहे ते दिसतच नाही. ब्रह्म आणि माया या दोन्हीचं वर्णन या एकाच अभंगामध्ये मंदाताईंनी केलेलं आहे. मग आता ही जी माया आहे ती पूर्वीही नव्हती, मग आता त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी. तसं आमच्या देहावरून सुद्धा आम्हाला ते निर्णय करता येतो की एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर नक्कीच राहणार नाही आणि म्हणून मधले आधे काही काळ दिसतो तेव्हाही तो असून नसल्यासारखाच आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की हे शास्त्र समजून घेतल्यानंतर ते आपल्याला लावून आपल्या मनावरचा मायेचा पगडा आपण काय केला पाहिजे तर कमी केला पाहिजे. नंतर तिचं जे लक्षण दिलेलं आहे ते सतासत विलक्षण अनिर्वचनीय. नेहमी काकांच्या प्रवचनात आपण सातत्याने हे ऐकतो की माया नावाचं तत्व कसं आहे तर सच्च्या लक्षणाशी जुळत नाही, असच्च्या लक्षणाशी जुळत नाही, दोन्हीच्याही लक्षणापेक्षा जे विलक्षण आहे असं सतासत विलक्षण अनिर्वचनीय. थोडंसं समजून घ्यायचं आता, म्हणजे नेमकं काय आहे सतासत विलक्षण. आता सत शब्दाचा अर्थ आहे सत्य. सत्य काय आहे तर जे त्रिकाला बाधित असतं, ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही, जे कधीही नाहीसं होत नाही, असं जे तत्व आहे त्याला सत्य असं म्हणतात. आणि ब्रह्म जे आहे हे असं असतं जे कधीही नाहीसं होत नाही. मग आता ब्रह्म हे ह्या पद्धतीचं सत्य आहे, सत आहे. आता दिसणारं जग या सत्य किंवा सच्च्या लक्षणाशी जुळवून पाहायचं. आता जग तर तुम्हाला आम्हाला सारखं बदलताना दिसतं, मग सच्च्या लक्षणाशी ते जुळतं का? उपजे आणि नासे असं या जगाचं स्वरूप आहे आणि ब्रह्माचं स्वरूप कसं आहे असतची असे. उपजे ते नासे हे जगाचं स्वरूप आहे आणि असतची असे हे ब्रह्माचं स्वरूप आहे. आता जग हे माईक आहे असं आपण म्हणतो. मग आता ही माया या ब्रह्माच्या सत लक्षणाशी जुळते का तर जुळत नाही, कारण ती कधी असते कधी नसते, ती भासमान आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व अखंड असणारं असं आहे. मग आता असत म्हणजे काय तर असत साठी शास्त्रामध्ये आपल्या समोर दोन उदाहरणं नेहमी ठेवलेली असतात. एक ख पुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल आणि दुसरं सशाचे शिंग किंवा वांझेचा पुत्र, असे 2-3 उदाहरणं नेहमी ठेवले जातात. आता आकाशाचं पुष्प असं कधी आपल्या हाताला लागू शकतं का? नाही लागू शकत. सशाला शिंग कधी असतात का? नसतात. आता वांझेला पुत्र आहे असं आपण म्हटलं तर ते खरं असू शकतं का? कारण जिला पुत्र नाही तिलाच तर आपण वांझ असं म्हणतो. मग आता हे जे असत लक्षणं आपल्या समोर ठेवलेली आहेत त्याच्याशी तरी माया जुळते का? तिला नाही म्हणावं तर ज्यांनी ब्रह्मविद्या ग्रहण केलेली नाही, ज्यांनी अनुग्रह घेतलेला नाही, ज्यांनी साधना केलेली नाही, त्यांच्यासाठी ती कायमची सत्य स्वरूपातच भासते. आणि संत जे आहेत, जे जीवनमुक्त आहेत,
त्यांच्यासाठी मात्र ती कशी आहे? त्यांच्यासाठी माया लपलेलीच आहे. आणि उघडं काय आहे त्यांच्यासाठी? तर जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. त्यांच्यासाठी या जगामध्ये ब्रह्मच उघडपणाने दिसायला लागतं. आणि जे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जन आहेत त्यांना मात्र ब्रह्म न दिसता फक्त माया आणि माईक जगातले व्यवहार, त्याच्यातून निर्माण होणारे सुख दुःख याच्या गराड्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलेले आहोत. मग सच्च्या लक्षणाशी जुळत नाही, असच्च्या लक्षणाशी ही जी जुळत नाही त्याला सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, परिवर्तनशील आणि म्हणून मिथ्या. मग आता हे संपूर्ण जगत आहे, त्याला नुसतं खोटं म्हटलं तर आम्ही एकदम घाबरून जातो की एवढं प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो तर त्याला खोटं कसं काय म्हणायचं. पण त्याला या ठिकाणी खोटं म्हटलेलं नाही तर मिथ्या म्हटलेलं आहे, म्हणजे भासमान म्हटलेलं आहे. आणि जे जे भासमान आहे ते काही काळापुरतंच असतं. काही काळानंतर ते भास जे आहेत ते निवृत्त होऊन जाऊ शकतात, पण त्याचं स्वरूप लक्षात घेतलं तर. मग आता हे संपूर्ण जगत कसं आहे तर भासमान आहे. या जगतातला माझा जो देह आहे तोही भासमान आहे. मग या देहाच्या साह्याने या जगतामध्ये जे काही व्यवहार चाललेले आहेत ते व्यवहार सुद्धा, त्या व्यवहारातून निर्माण होणारे सुखदुःखादी फळं जे आहेत तेही सगळे भासमानच आहेत. आणि भासमान गोष्टीमध्ये अडकून पडणाऱ्याला वेडा असं म्हणतात. जे आपण नाहीतच तेच आपण आहोत असं गृहीत धरून जो एखादा बसतो त्याला आपण वेडा म्हणतो. मग आपण सुद्धा मी सुखी आहे, दुःखी आहे असं म्हणतो, त्यावेळेला त्याला बरळणं असं म्हणतात. ताप आलेल्या माणसाच्या ठिकाणी खूप ज्वर चढल्यानंतर जसं तो काहीच्या बाही बोलतो त्याला बरळणं असं म्हणतात. किंवा नशा पाणी केलेला जो कोणी एखादा असतो तो सुद्धा काहीच्या बाही बोलतो, त्यालाही बरळणं असं म्हणतात. मग हे संपूर्ण जग आणि माझा देह सत्य आहे असं जो समजून चाललेला आहे तो अविद्येच्या नशेमध्ये असतो. आणि अविद्येच्या नशेमध्ये असणारा जो कोणी आहे तो स्वतःला जे काही समजतो ते सगळं त्याचं बरळणं असतं. मी यू आहे, मी त्यू आहे, मी असा आहे, तसा आहे, हे सगळं त्याचं बरळणं चाललेलं आहे. मग या बरळण्यातून आमची सुटका करण्यासाठी वेदांत शास्त्र मात्र घोष करून सांगतं की जीवो ब्रह्मैव नापराहा, की प्रत्येक जीव जो आहे तो मुळात ब्रह्मरूप आहे, आनंद रूप आहे, आनंद घन आहे. आणि आनंद घन असणारा हा जीवात्मा ज्या वेळेला या नसलेल्या मायेमध्ये अडकून पडलेला दिसतो त्यावेळेला जे त्याच्यातून पूर्णपणे सुटलेले आहेत त्यांना त्या जीवाची काय लागते तर काळजी लागते, काळजी वाटते. आणि त्याच्यातून बाहेर यांनी पडावं म्हणून त्यांची सगळी तळमळ चाललेली असते. कैसी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रती. कारण त्यांना पूर्णपणे ज्ञान झालेलं असतं स्वरूपाचं आणि मायेचं. मग नसलेल्या मायेमध्ये अडकून पडलेल्या जीवाला त्याच्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करतात त्यांना संत असं म्हणतात. अशी संतांची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येते. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, की आपली अंतःकरण वृत्ती जो सत्तत्वाशी पूर्णपणे वळवून देतो त्याला संत असं म्हणतात. अशी संतांची एक व्याख्या मनाच्या श्लोकाच्या आधारे आपल्या समोर येऊ शकते. जे जे परिवर्तनशील आहे, जे जे बदलणारा आहे, जे जे उत्पत्ती स्थिती लयवान आहे ते सगळं मायेचं स्वरूप आहे. आता हे ऐकल्यानंतर आपण आपल्या घरी काय करायचं आहे तर गृहपाठ करायचा आहे की काय काय माईक आहे. मग आपल्या देहापासून सुरुवात करायची आहे. आधी आपला देह तपासायचा, मग इतरांचे देह कसे आहेत ते तपासायचं, मग आपले चाललेले व्यवहार कसे आहेत ते तपासायचं, त्या व्यवहारातून आपल्या अंतःकरणाला जे सुखदुःख होतात ते तपासायचे. हे सगळं तपासत गेल्यानंतर झाला निवाडा तत्वांचा. समर्थ शेवटी आपल्याला सांगतात की या माईक गोष्टींचा एकदा निवाडाच करून घ्या. एकदा निवाडा करून घेतल्यानंतर त्याच्यातून बाजूला पडणं जे आहे ते सोपं होऊन जातं.
आणि जोपर्यंत त्या तत्वांचा निवाडा होत नाही तोपर्यंत मी, माझं, अहंता, ममता हे सगळं तुमच्या ठिकाणचं, आमच्या ठिकाणचं वाढतच जातं. आणि या वाढलेल्या अहम ममतेच्या फुग्यामध्ये माणूस काय जातो तर रमत जातो आणि फसत जातो. पुढे म्हटलेलं आहे की बाध योग्य. डॉक्टर काका नेहमी आपल्या समोर ठेवतात. आपण समाधीचे प्रकार पाहताना ते पाहिलेलं आहे की बाध समाधी ही साधकांनी स्वतःच्या समोर ठेवायची आहे. आता माया ही बाध योग्य आहे म्हणजे नेमकं काय आहे? जसं आपण पाहिलं की रज्जूवरचा सर्प पाहतो, शिंपीवरची चांदी पाहतो किंवा जादूचे प्रयोग पाहतो. त्या वेळेला तिथं नेमकं काय घडलेलं आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला ते दिसत असून सुद्धा मुळात त्या ठिकाणी ते नाहीच असा आपल्या मनाचा निश्चय होऊन जातो की नाही. तसं हे संपूर्ण जगत देहादी जगत, नाही तर संपूर्ण जगत माईक आहे त्याचा बात करता येतो. पण माझ्या शरीराचा, माझ्या अंतःकरणाचा म्हणजे सूक्ष्म शरीराचा आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा जोपर्यंत मला बाध करता येत नाही तोपर्यंत खरा आनंद या साधनेतून जो मिळवायला पाहिजे तो मला मिळणे कदापिही शक्य नाही. जोपर्यंत माईकामध्ये मन रमलेलं आहे. आणिक न लगे माईक पसारा, तेथे माझे आर्त नको देवा. सगळ्या या गोष्टीला माईक पसारा म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि पांडुरंगाला प्रार्थना केलेली आहे की तिकडं माझी चित्तवृत्ती जाऊ देऊ नको. कुठपासून कुठपर्यंत सांगितलंय त्यांनी त्या अभंगामध्ये? ब्रह्मादिक पदे दुःखाची निशाणी. ब्रह्मापर्यंतच, ब्रह्मदेवापर्यंतच जे पद आहे ते सुद्धा या मायेमध्येच मोडतं. म्हणून ते पद सुद्धा मला नको. तर काय हवं आहे? तर ब्रह्मपद, सच्चिदानंद पद हे पद फक्त त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बाकी कुठलंही पद नको. मग आता ही माया कशी आहे तर बाध करण्यास योग्य आहे, त्याग करण्यास योग्य आहे. दोन शब्द आपल्या समोर आहेत की काय काय माईक आहे हे लक्षात घेतल्यानंतर त्या माईक पदार्थातून स्वतःची अंतःकरण वृत्ती बाजूला करण्याचा प्रयत्न याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला सापडून जाते की जे जे माईक आहे, आत्माराम मध्ये खूप छान समर्थांनी गुरु शिष्यांचा संवाद रंगवलेला आहे. आणि त्या ठिकाणी शिष्याला समर्थ म्हणतायत की अरे बाबा मला तुझ्याकडनं काही नको, फक्त जे जे नाशिवंत आहे ना, जितके काही नाशिवंत, एवढं नाशिवंत आहे ना तेवढं तू मला देऊन टाक. पुढे तेही सांगतात की ते तुझ्याकडनं घेऊन मला काय करायचं आहे, पण तुला तुझं पद प्राप्त करून घ्यायचं आहे ना, म्हणून त्या नाशिवंताचा पसारा मला देऊन टाक असं मी म्हणतो. आता देऊन टाक म्हणजे तो प्रत्यक्ष देणार नाही, ह्यांनाही त्याची काही गरज नाही, पण त्याच्या मनातून माईकावरचा पगडा, माईक गोष्टींचा पगडा कमी झाल्याशिवाय तो पूर्ण सुखरूप होऊ शकणार नाही. हे लक्षात आल्यामुळे श्री गुरु तिथं त्या ठिकाणी म्हणतात की जितके नाशिवंत आहे तेवढं तू मला देऊन टाक. आणि पुढे समर्थ म्हणतात ह्या नाशिवंत गोष्टी देण्याच्या बाबतीत तू जर यत्किंचितही लालूच करशील तर मग त्यामध्ये माझ्याकडे काही दोष नाही, कारण त्या लालूच केल्यामुळे, माईक गोष्टीत त्या अडकल्यामुळे तुला तुझ्या पदाची प्राप्ती होणार नाही. मग आता काय काय माईक आहे? स्थूल देह माईक आहे, सूक्ष्म देह माईक आहे. तीन अवस्थांचा जो अनुभव या देहाच्या माध्यमातून जीवाला येत राहतो त्या अवस्था सुद्धा येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत, म्हणून त्याही माईक आहे. कारण जिथं जिथं परिवर्तनशीलता आहे ते ते माईकामध्ये मोडतं. मग आमच्या नात्यामध्ये परिवर्तनशीलता आहे. एखाद्या पदार्थ लहानपणे आवडतात, नंतर ते आवडत नाही, म्हणजे त्या आवडी निवडीमध्ये सुद्धा आमची परिवर्तनशीलता आहे. मग जिथं जिथं परिवर्तनशीलता आहे तिथं तिथं ते माईकामध्ये मोडतं. म्हणजे कधीच बदलत नाही, केव्हाच बदलत नाही, कायम तसंच असतं. असं एकच तत्व आहे. त्याला भक्तीच्या भाषेमध्ये भगवंत म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात. तेच एक शाश्वत तत्व आहे, तेच एक शाश्वत पद आहे. आणि सगळे सगुण
साकार रूपात येऊन गेलेले राम कृष्ण इत्यादी जे कोणी आहेत ते सगळे त्या पदाशी कायम काय आहेत, एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्याच पदाशी एकरूप होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून ते देव आहेत. आणि आम्ही ते पद विस्मरणात घालवतो म्हणून आम्ही सामान्य जीव आहोत. मग सामान्य जीवानी त्या रामकृष्णादी जे अखंड ब्रह्मरूप आहेत अशा देवतांची उपासना केल्यानंतर त्यांच्या इतकी चित्ताची शुद्धी होते आणि त्यानंतर आमच्या स्वरूपाची आम्हाला प्राप्ती होऊ शकते. मग इथं पदार्थ दिसत असताना सुद्धा सुखदुःखाचे अनुभव अंतःकरणाला सुरू असताना सुद्धा त्यांचा बाध करणे म्हणजे जाणवत असतानाही ते कायमस्वरूपी नाहीत असं लक्षात ठेवणे, याला त्याचा बाध करणे असं म्हणतात. आता व्यवहारात आम्हाला कितीतरी शब्दांचा या पद्धतीने बाध करावा लागतो आणि ज्याला बाध करता येतो तो परत लगेच समेवर येतो. जसं गायक लोक जे आहेत ते कडवं म्हणतात, हे म्हणतात, पण लगेच समेवर येतात. त्या पद्धतीने साधकाला परत समेवर येण्याची व्यवस्था या बाधामध्ये असते, म्हणजे बाध करण्याच्या बुद्धीमध्ये असते की जे काही घडतं त्याचा संबंध देहादी जगताशी आहे, ब्रह्मरूप असलेल्या मीशी अजिबात नाही हे लक्षात ठेवणे, ह्याला त्या गोष्टींचा बाध करणे असं म्हणतात. आणि असा दिवसभर बाध करण्याची कला साधकाला अवगत करून घ्यावी लागते. कारण कुटुंब म्हटल्यानंतर 4 व्यक्ती एकत्र असणे, 4 जणांचे 4 मत असणे, त्या ठिकाणी शब्दांचे काय होत राहणे, वाग्युद्ध होत राहणे, या सगळ्या गोष्टी अटळ असतात. पण या सगळ्या गोष्टी अटळ असल्या तरी सुद्धा त्यांचा बाध केला तर मला माझ्या आतला संघर्ष जो आहे तो टाळण्याची नक्की शक्ती जी आहे ती प्राप्त होत असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की बाध योग्य. आणि मग गोंदवलेकर महाराज म्हणतात खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळ कशासाठी मानतो आपण? आनंदासाठी. पण हा आनंद भोगण्याच्या ऐवजी ज्या वेळेला त्या खेळातल्या सोंगट्यांना माझेपणा देऊन बसतो आणि हार जीत ह्या 2 द्वंद्वामध्ये आम्ही जेव्हा अडकून पडतो त्या वेळेला मात्र खेळ स्वरूपात न खेळता येता त्याचा खेळ खंडोबा होतो. तर आमच्या जीवनाचा असा खेळ खंडोबा होऊ नये असं वाटत असेल तर या संपूर्ण व्यवहाराचा बाध करणे, व्यवहार जसा करायला पाहिजे तसा करून नंतर त्याच्या फळांचा बाध करणे, असं जर आम्हाला जमलं तर अंतःकरणाची शांती, तृप्ती, समाधान व्यवहारकाली सुद्धा बिघडत नाही. आणि त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या मायेचा विचार जो काही आहे तो आपण केलेला आहे. त्यानंतर त्या मायेची कार्यानुसार ती कशी आहे याचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे. तर एक सांगितलेलं आहे ती प्रधान किंवा अव्यक्त. जे गाढ झोपेत जसं सगळ्या कर्माचा आपला तात्पुरता त्या काली काय झालेला असतो तो लोप झालेला असतो, तसं प्रलय झाल्यावर शांत रूपात असणारे जे मायेचे स्वरूप आहे त्याला प्रलय किंवा अव्यक्त असं म्हटलेलं आहे. या प्रधानामध्ये किंवा अव्यक्त स्वरूपामध्ये सत्व रज तम हे जे 3 गुण आहेत ते साम्यावस्थेला गेलेले असतात असं शास्त्र आपल्याला सांगतं. त्यानंतर प्रकृती म्हणजे जगत उत्पन्न करत असताना या 3 गुणांमध्ये ज्या वेळेला क्षोभ निर्माण होतो आणि ते कमी जास्ती होऊ लागतात, त्यांच्यामध्ये हालचाल सुरू होते आणि मग हा या तमोगुण वर येऊन ही प्रकृती जी आहे तिच्यापासून हे जग निर्माण होते, त्याला प्रकृती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर माया पण एक तिचं नाव दिलेलं आहे. वास्तविक अस्तित्वात नसून सुद्धा आश्चर्यकारक घटना घडवण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला माया असं म्हटलेलं आहे. नंतर अज्ञान. इथं अज्ञान शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञान होण्याच्या विरोधी जे काही येतं त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मावर आवरण घालून देणारी जी शक्ती, जे ब्रह्माचं ज्ञान आम्हाला होऊ देत नाही अशी जी शक्ती तिला अज्ञान म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे ब्रह्मविद्येने जी नाहीशी होते तिला अविद्या असं म्हटलेलं आहे.
आणि शक्ती म्हणजे चैतन्याच्या आधाराने राहून स्वतःचे सामर्थ्य प्रगट करते, तिला शक्ती असं म्हटलेलं आहे. आता हे सगळे पाचीच्या पाची जे काय तिच्या कार्यानुसार तिला नावं ठेवलेले आहेत तेही लक्षात घ्यायचे. आता ही शक्ती जी आहे ती शक्तिवानाशिवाय कधीही राहू शकत नाही, तिला स्वतंत्र असं अस्तित्व नाही. मग शक्तिमान कोण आहे? तर शक्तिमान पुरुष आहे, म्हणजे चैतन्य आहे. आणि चैतन्याच्या सत्तेवर या शक्तीचा सगळा खेळ चाललेला असतो. पण शक्तीचा चाललेला खेळ सगळा माईक आहे आणि ज्याच्या सत्तेवर तो खेळ चाललेला आहे असं ब्रह्म नावाचं तत्व मात्र शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, शांत, जिथं प्रपंचाचा अजिबात प्रादुर्भाव नाही किंवा प्रपंच निर्माणच झालेला नाही असं ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. पण मायेचं स्वरूप समजून घेतल्याशिवाय, मायेचा पूर्णपणे बाध करण्याची कला व्यवहारात सातत्याने उपयोगात आणल्याशिवाय ते शांत असं आमचंच असणारं स्वरूप आमच्या आकलनात येऊ शकत नाही. सद्यस्थितीमध्ये ते आमच्या आकलनात नाही तरी सुद्धा आम्ही तेच आहोत, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. मग आता ते जर आम्ही होऊन राहिलो तर केवढा आनंदाचा आम्हाला अनुभव येऊ शकतो. आणि म्हणून माया ओलांडल्याशिवाय, कशामुळे ती कशी ओलांडली जाणार आहे छान आपल्या समोर उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, की अरे बाबा ती मुळातच झालेली नाही असं एकदा लक्षात ठेवलं की ती त्रास देत नाही. शास्त्रशुद्ध विचारापुढे मायेचा कधीही टिकाव लागत नाही. मग विचारानेच आम्ही दुःखी होतो. मग शास्त्रशुद्ध विचार करून सुखरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. शास्त्रशुद्ध विचारांपुढे ती अजिबात टिकत नाही. आणि म्हणून शास्त्रशुद्ध विचार करण्याची कला अवगत करणे याला साधना असे म्हणतात. या प्रकाराने मायेची लक्षणे आणि मायेचे कार्यानुसार जी नावं आहेत त्या आधारे आपण मायेचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. इथं समर्थ म्हणतात की माया कशी आहे? माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिळ वाटे. किती आपल्याला सत्य जरी वाटत असली तरी ईश्वराच्या अनुसंधानात जो अखंड राहणारा असतो त्याला ती काहीही त्रास देऊ शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जो सुरुवातीला आपण दृष्टांत पाहिलेला आहे दादासाहेबांचा, की त्यांचं नाव घेतल्यानंतर, ते बाहेर आल्यानंतर, त्यांनी त्या कुत्र्याकडे पाहिल्यानंतर ते कुत्र जसं चुपचाप आत निघून जातं तसं भगवंताचं अखंड अनुसंधान टिकवणाऱ्या साधकाच्या ठिकाणी ही माया त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. डॉक्टर काकांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. देहादी सृष्टी दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल, पुढे वाकडे कोण करील कैसे, तनु रोम रोमी आनंद पैसे. की एकदा विवेक दृष्टीने पहा, विवेकाचे डोळे उघडल्यानंतर आणि वैराग्याचं बळ अंगी आल्यानंतर त्या साधकाला ही माया अजिबात त्रास देऊ शकत नाही. आणि म्हणून विवेक आणि वैराग्याच्या साह्याने आपला परमार्थ पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या गुरु